संघटनात्मक वर्तन आणि संघटनात्मक प्रक्रिया या आपल्या BPCC 112 या विषयाच्या शृंखलेमध्ये आज आपण संघटनात्मक विकास आणि सकारात्मक संघटनात्मक वर्तन हा धडा 11 आणि 12 यांची सविस्तर चर्चा येथे करणार आहोत. मी अदिती समीर आपल्या सर्वांचं स्वागत करते या भागात. आपल्या या धड्यामध्ये आज आपण विविध प्रकारच्या अतिशय महत्त्वाच्या अशा प्रक्रिया अभ्यासणार आहोत. मागच्या आपल्या भागात म्हणजेच गेल्या मंगळवारी आपण संघटनात्मक बदल याबद्दलची महत्त्वपूर्ण चर्चा ही घडवून आणली होती. आजच्या भागात विकास म्हणजेच डेव्हलपमेंट, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट म्हणजे संघटनात्मक विकास याचा जास्त प्रमाणात विचार आपण या चर्चेमध्ये करूया. सकारात्मक संघटनात्मक वर्तन म्हणजेच पॉझिटिव्ह ऑर्गनायझेशनल बिहेवियर याच्याबद्दलचा अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा या आपल्या विषयाच्या अभ्यासामध्ये आजच्या भागाचा हा मोठा हिस्सा आहे. चला तर मग आजच्या भागाला आज सुरुवात करूया आणि चर्चेच्या सुरुवातीला आपण असं बघूया की हा अभ्यास आपल्याला का गरजेचा आहे, कशा पद्धतीने आपण तो करणार आहोत आणि कुठल्या पद्धतीच्या किंवा कुठल्या संकल्पनांचा जास्त अभ्यास इथे करणं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हे गरजेचं आहे. यामध्ये अभ्यासामध्ये जेव्हा आपण कुठल्याही धड्याच्या किंवा कुठल्याही नवीन संकल्पनेच्या अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा आपण असं नेहमीच बघतो की आपल्याला व्याख्या किंवा त्याचा अर्थ हा समजून घेणं गरजेचं असतं. म्हणून आपण व्याख्या, त्याची संकल्पना किंवा अर्थ बघूया आणि संघटनात्मक विकासाबरोबरच आपल्याला या धड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या धड्यामध्ये सकारात्मक विचारशैलीचा अंगीकार कसा करावा, का करावा आणि त्यामध्ये पुढे जाण्यासाठी आपण कुठले हातखंडे आपसूक स्वीकारावेत याच्याबद्दलची चर्चा ही आपल्याला इथे करता येईल. आता पहिला जो 11वा धडा आहे तो विकासाचा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला संकल्पना, व्याख्या, त्याचं महत्व, व्याप्ती ही सगळी तर अभ्यासाची आहेच, परंतु त्याबरोबरच मागच्या भागात आपण जो लेविनचा सिद्धांत बघितला, कर्ट लेविनचा, त्या पद्धतीचे 2-3 अजून सिद्धांत या भागात अभ्यास करणे किंवा ह्या धड्याच्या अभ्यासात समाविष्ट करणे इथे गरजेचं आहे. संघटनात्मक विकासातील महत्वाचे हस्तक्षेप म्हणजेच इंटरव्हेन्शन्स या अभ्यासात हा अति महत्वाचा घटक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही अभ्यास कराल या धड्याचा किंवा या विषयाचा तेव्हा त्याला अगदी जेव्हा आपण चांदण्या काढून महत्वाचा मुद्दा हा बाजूला काढतो तसा हा बाजूला काढण्याचा मुद्दा आहे. आणि हस्तक्षेप जे आहेत, इंटरव्हेन्शन्स जे आहेत वेगवेगळी, ती कशावर अवलंबून आहेत, ती का करावी लागतात आणि त्याच्यामुळे काय साध्य होतं, या सगळ्याचा विचार या धड्यामध्ये अत्यंत अपेक्षित आहे. आता पुढे जाऊया. या धड्याचा विचार करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विकासाशी परिचय करून द्यावा लागेल. म्हणजे संघटनात्मक जो विकास आहे किंवा संस्थेचा जो विकास घडवून आणायचा असतो त्याच्याशी आपली ओळख करून घेणं किंवा त्याचा परिचय करून घेणं हे इथे स्वाभाविक दृष्ट्या आपसुकच येतं. आता जेव्हा ही संकल्पना आहे किंवा एक प्रयत्न असतो हा ज्याच्यानुसार आपण कुठल्याही प्रकारचा बदल घडवून आणतो, कुठल्याही सकारात्मक गोष्टीकडे वाटचाल करण्याची सुरुवात करतो, त्याच्यासाठी आपल्याला विकासाची संकल्पना समजून घेणं ही गरजेचं ठरतं. आता वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास या ठिकाणी गरजेचा आहे बरं मित्रांनो. म्हणजे बघा, फक्त मानसशास्त्र नाही, हा जरी विषय मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपण अभ्यासत असलात तरी सुद्धा जसं जसं तुम्ही या विषयाच्या खोलात जाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की विविध क्षेत्रांमधले शास्त्रज्ञ, संशोधक हे एकत्र येऊन संघटनात्मक विकासाबद्दल आपल्याला विविध सिद्धांत पुढे मांडताना दिसत असतात. म्हणजे अगदी अलीकडच्या काळातले सुद्धा आणि अधिक पहिल्यापासूनचे कर्ट लेविन सारखे सुद्धा महत्वाचे जे सिद्धांत आहेत ते वेगवेगळ्या भाषांच्या आणि विषयांच्या अभ्यासातून इथे आपल्याला उलगडलेले दिसतात. आता जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा सहज शक्य झाले तर या छोट्या यादीकडे आपण बघूया की मानसशास्त्र, समाजशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, संघटनात्मक शास्त्र, जीवशास्त्र ही तर अत्यंत महत्वाची शास्त्र इथे आपल्याला अभ्यासावी लागतात. म्हणजे बघा, सायकोलॉजी, सोशॉलॉजी हे तर आहेच, पण सोशल सायकोलॉजी, मॅनेजमेंट आणि त्याबरोबरच जसं इथे म्हणलं की प्रणाली सिद्धांत म्हणजे सिस्टीम्सचा जो अप्रोच आहे तो इथे आपल्याला अभ्यासन करणं गरजेचं ठरतं. कारण त्याच्यानुसारच आपल्याला संघटनेचा विकास किंवा संस्थेचा विकास साधणं हे सोपं जातं. आता यामध्ये जटिलता सिद्धांत आहे किंवा अंतर्जालाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे, ज्याला आपण सायबरनेटिक्स असं इंग्लिशमध्ये म्हणतो.
त्याच्या अभ्यासामुळे आपल्याला आजकालच्या नवीन पद्धतीच्या संघटनांचा अभ्यास हा निश्चित सोपा जातो आणि बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्या बदलत्या वर्तनाचा अभ्यास करून, कारण मानवी वर्तन हे सतत बदलत असतं आणि कार्यालयीन मानवी वर्तन हे बदलून आपल्याला विकास साधायचा आहे असं आपण इथे कायमच म्हणत असतो. तर सगळ्यांच्याच कामावर प्रभाव पाडणारं असं हे शास्त्र आहे आणि संघटनात्मक विकास साधायचा असेल तर आपल्याला काय गोष्टी अपेक्षित आहेत हे कळण्यासाठी आधी इतर शास्त्र समजून घेऊन मगच या शास्त्राकडे पुढे जाणं हे इथे अपेक्षित आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे आपल्या कार्यशक्तीशी निगडित असलेला, आपल्या सॅटिस्फॅक्शन लेवल किंवा समाधानावर प्रभाव पाडणारा असा हा विषय आपल्या निश्चितच आपुलकीचा असेल असं मला इथे वाटतं. जेव्हा आपण उत्पादन दर्जा किंवा गुणवत्ता दर्जा असं म्हणतो तर त्या गुणवत्ता दर्जाला जर अत्यंत मोठ्या पातळीवर नेऊन ठेवायचं असेल किंवा वाढवायचा असेल गुणवत्तेचा दर्जा तर आपल्याला संघटनात्मक विकास हा खूप उपयोगी पडतो. आणि तो का साधायचा याच्यातलं पहिलं कारण हेच आहे की आपल्याला आपल्या संस्थेचा विकास सगळ्यांना बरोबर घेऊन साधायचा असतो. कोणी एक मागे पडलेला, कोणी एक मागे थांबलेला आपल्याला चालणार नाही. त्या पद्धतीने संस्थेचा विकास हा आपल्याला साध्य करता येणार नाही. म्हणून उत्पादन क्षमता वाढीबरोबरच गुणवत्तेवर किंवा दर्जा ह्या टिकवून ठेवणं किंवा गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवून मग त्याच्याबद्दल सुधारणा घडवून आणणं हे इथे अपेक्षित आहे. चला तर मग पुढे जाऊया. जेव्हा आपण याचा विचार खोलात जाऊन करतो तेव्हा इथे आपल्याला सहज असं म्हणता येईल की कर्ट लेविन यांना जणू काही ओडीचे किंवा ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट संघटनात्मक विकासाचे महानायकच मानले जातात. म्हणजे इंग्लिशमध्ये अर्थातच त्याला फाउंडर म्हणतात किंवा कोणी फादर म्हणतात, परंतु आपण मराठीत त्याला महानायक म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे सगळे महत्वाचे सिद्धांत जे आहेत मग तो फरकाचा किंवा परिवर्तनाचा सिद्धांत असू दे किंवा विकासाचा सिद्धांत असू दे तिथे आपल्याला लेविनचे विविध सिद्धांत हे अभ्यासता येतात. आणि खूप महत्वाच्या संकल्पना कर्ट लेविन यांनी फार ठामपणे पुढे मांडल्यामुळे हे सामाजिक मानसशास्त्राचे संशोधक आहेत त्यांचा उल्लेख इथे टाळणं आज आपल्याला मुळीच शक्य नाही. पुढे जाऊया थोडस. आजकालच्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर रोनाल्ड लिपिट आहेत, जीन वॉटसन आहेत, ब्रूस वेस्ली आहेत. या सगळ्यांनी लेविनच्या मुख्य सिद्धांताला थोडस सुधारित करून किंवा नवीन आवृत्ती त्याच्या प्रकाशित करून आपल्याला आणखीन काही नवीन विषय यासाठी अभ्यासाला उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे बघा 1969 नंतर वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या किंवा त्यानंतरच खरं तर ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट म्हणजे संघटनात्मक विकासाच्या कक्षेत म्हणता येईल किंवा या विषयासंदर्भात हे बघण्यात आलेलं आहे. म्हणजे या वेगवेगळ्या जर व्याख्या आपण एकत्रित केल्या आणि त्यांचा जर सारांश काढायचा ठरला तर आज आपल्याला असे इथे म्हणता येईल की 27 वेगवेगळ्या व्याख्यांच्या अभ्यासानंतर जवळजवळ 60 विविध मुद्दे किंवा व्हेरिएबल्स आपल्याला इथे अभ्यास करता येतात, मुद्दे लक्षात घेता येतात की जेणेकरून आपला संस्थेचा विकास किंवा संघटनेचा विकास हा उच्च दर्जा पातळी ही निश्चित गाठेल. तर संघटनेचा विकास हा एक कंटिन्युअस किंवा अतिशय सारखी चालणारी एक प्रक्रिया आहे, प्रयत्न आहे आणि म्हणून तो नियोजित असावा असं इथे अध्यावृतच तत्व आहे. म्हणजे बघा तो निव्वळ नियोजित नसून सर्व समावेशक आहे. जसं मी आधी म्हणलं की कोणा एकाला आपल्याला मागे ठेवून चालणार नाहीये आणि म्हणून सगळ्यांना एकत्र घेऊन सर्व समावेशक पूर्ण संस्थेसाठी ह्या विकासाचं नियोजन हे अपेक्षित असतं. याचं नियंत्रण मात्र आपलं वरिष्ठ व्यवस्थापन करत असतं, कारण त्यांची विजन किंवा त्यांचं स्वप्न हे आणि ते उद्दिष्ट प्राप्ती करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितरित्या काम करणं किंवा गटसमूहाची शक्ती वापरणं या सगळ्याचा उल्लेख इथे करावा लागतो. यामुळे काय होतं की संस्थेमध्ये एक चांगल्या वातावरणाची निर्मिती होते किंवा एक चांगली संस्कृती घडलेली किंवा निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. चला तर मग याच्याबद्दलची चर्चा करताना आपण थोडे मुद्दे जे आहेत ते परत एकदा बघूयात. म्हणजेच नियोजित अशा पूर्ण संघटनेला व्यापून टाकणाऱ्या वरील व्यवस्थापना किंवा वरिष्ठ व्यवस्थापनांनी हातात घेतलेल्या या कामाला जेणेकरून संस्थेची प्रभाव पाडण्याची शक्ती किंवा संस्थेचा प्रभावीपणा अत्यंत वाढवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या किंवा उपयुक्त असलेल्या अशा या प्रक्रियेला आपण इथे संघटनात्मक विकास असं म्हणतोय.
जेव्हा आपण संघटनात्मक विकास किंवा ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट याचा व्याख्येच्या दृष्टिकोनातून विचार करतो, तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की तो एक प्रयत्न असतो, म्हणजे एफर्ट असतो, त्याच्यामुळे संघटनेचा प्रभावीपणा हा निश्चितच द्विगुणित होतो, ज्याचा बारकाईने आपल्याला अभ्यास करावा लागतो. अशी आहेत वर्तनशास्त्र, मानसशास्त्राचा फार मोठा भाग आहे हा. त्याचा अभ्यास आणि जाणीव आपल्याला निश्चितच करून घ्यावी लागते. वेगवेगळ्या हस्तक्षेपांचं नियोजन हेही इथे विकासामध्ये अध्यावृत आहे. आणि रोजच्या कार्यालयीन कामामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून पावले टाकण्याची जी आपल्याला अपेक्षा असते, त्यासाठी या हस्तक्षेपांचा उपयोग घडवून आणणं हेही संघटनात्मक विकासाचा फार मोठा टप्पा हा मानला जातो. आता परिवर्तनासाठी हे साधन जे आहे किंवा ही प्रक्रिया जी आहे ती अतिशय प्रभावीपणे आपल्याला वापरलेली सर्वदूर दिसून येते. म्हणजे पूर्ण जगभर असं बघण्यात आलेलं आहे की संघटनात्मक विकास जर साधायचा असेल, परिवर्तन साधायचं असेल, तर सगळ्यांनी एकजूट होऊन एकत्रितरित्या आपल्याला या विकासाच्या मार्गाला आपलंसं करून घ्यावं लागतं. हा निश्चितच दीर्घ श्रेणी म्हणजे लॉंग टर्मचा प्रयत्न असतो आणि म्हणूनच वेगवेगळ्या शास्त्रांमधून काही ना काही भाग एकत्र करून आपल्याला या सांस्कृतिक बदलाच्या परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या गोष्टी इथे अभ्यासाला लागतात. पुढे जायचं झालं तर ह्यानी होतं काय, म्हणजे आपण जर संघटनेचा विकास साधण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यातले काही हस्तक्षेपही आपण अभ्यास करणार आहोत, परंतु त्यांनी आपल्याला काय साधायचंय असा जर आपण थोडासा विचार केला तर निश्चितच त्याची एक छानशी यादी आपल्याला करता येईल इथे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण एखाद्या संरचनेचा विचार करतो तर एक चांगली प्रगल्भ आणि एक अतिशय मॅच्युअर तर म्हणताच येईल, प्रगल्भ आणि उत्कृष्ट अशा दर्जाची ही संरचना आपल्याला करता येईल तयार. आणि त्यामध्ये काही गृहीतके किंवा अतिशय चांगली संस्कृती आपल्याला इथे बघायला मिळते, जेणेकरून आपल्याला कर्मचाऱ्यांचं सहकार्य किंवा सहभाग याचे इथे अपेक्षित असतो किंवा यामध्ये अपेक्षित असतो. आणि या सगळ्या मार्गक्रमणामध्ये आपल्याला असं दिसून येतं की मूल्ये किंवा नीतिमत्ता ही टिकवून ठेवून आंतरवैयक्तिक संबंध हे अतिशय उच्च दर्जाचे आपल्याला इथे घडवून आणता येतात. अर्थातच त्यासाठी एकमेकांवर विश्वास असणं किंवा तो विश्वास उत्पन्न होईल अशी परिस्थिती की निर्माण करणं हे व्यवस्थापनाचं काम हे आपल्याला इथे सहज दिसून येतं. आता यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तर त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी हे अतिशय नियोजित किंवा नियोजनबद्ध पद्धतीने साकारलेले प्रयत्न आहेत किंवा डावपेच आहेत असं म्हणायला किंवा एक रणनीती आहे असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही. आता ही जी प्रक्रिया आहे सगळी ती अतिशय जटिल आहे, थोडीशी कॉम्प्लिकेटेड ज्याला म्हणता येईल. तर ही अशी जटिल प्रक्रिया, थोडीशी कळण्यास अवघड प्रक्रिया असते. तर ही प्रक्रिया जेव्हा आपण जास्त अभ्यासतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की ही प्रक्रिया कुठल्या ना कुठल्या तरी बदलाला प्रतिसाद देत असते. म्हणजेच आपण इथे असं म्हणू शकतो की एखादा चेंज किंवा एखादा बदल जर घडलेला असेल तर तो बदल आपण कसा स्वीकारणार आहोत, त्याच्यासाठी आपण काय पद्धतीने वागणूक देणार आहोत, कशा पद्धतीने त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणार आहोत. तर ह्या सगळ्या प्रतिसादाला आपण निश्चितच या प्रक्रियेच्या माध्यमातून पुढे जात असतो. अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विकास आणि परिवर्तन हे आजच्या जगात अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून आपल्या संस्थेचा विकास घडवून आणायचा असेल तर परिवर्तन आणि विकास याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. थांबला तो संपला असं मराठी भाषेत आपण म्हणतोच. म्हणजे त्याच्यासाठी काही इंग्लिश त्याचं रूपांतरण आपल्याला करण्याची मुळीच गरज नाहीये. जो जिथे थांबून राहण्याची इच्छा ठेवतो तो तिथेच राहील. जग पुढे चालत राहतं, तुम्ही बदलला नाही तर जग पुढे जाईल आणि तुम्हाला मागे टाकेल. हे फिलिप कोटलर सरांनी आपल्याला सांगितलेलंच आहे, परंतु त्याची एक छोटीशी आठवण इथे मी नक्की करून देईन. आता या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर हा एक पूर्ण शास्त्रीय अभ्यास आहे. शास्त्रोक्त पद्धतीने केलेला अतिशय नियोजनबद्ध रचनात्मक म्हणजे सिस्टमॅटिक अभ्यास आपल्याला इथे हा करावा लागतो. तेव्हाच ही पूर्ण प्रक्रिया पूर्णत्वाला यशस्वीरित्या जाऊ शकते. म्हणजे बघा, नियोजन तर आहे, रचनाबद्ध आहे आणि ह्या अभ्यास प्रणालीमध्ये किंवा ह्या अभ्यास पद्धतीमध्ये एका संरचनेचा पूर्ण विचार आहे. आणि हे बदल अर्थातच प्रत्येक बदल काही मुद्दाम घडवून आणलेला नसतो, परंतु जे मुद्दाम घडवून आणता येतील, जे आपल्याला
उद्दिष्ट प्राप्तीकडे सहज सुलभ जाण्यास, मार्गक्रमण करण्यास उद्युक्त करतील अशा प्रकारचे जे बदल आहेत ते लक्षात घेऊन त्याच्या पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करणं हे आपल्याला गरजेचं ठरतं. आता अर्थातच यासाठी स्वयंशिस्त आणि नियमबद्धता याच्याबद्दल विचार करावाच लागतो. पद्धतशीरपणा हा अपेक्षित असतो आणि कर्मचाऱ्यांमधील चांगले संबंध, त्यांची मूल्ये, त्यांचा विश्वास, त्यांचे वेगवेगळे दृष्टिकोन आणि काम करणाऱ्या वेगवेगळ्या गटांची संस्कृती या सगळ्याचा अभ्यास इथे अपेक्षित आहे, घडवून आणला जातो आणि म्हणूनच या सगळ्या भागातून आपल्याला विविध आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्यांची उत्तरं कशी मिळवायची हे सहज शक्य होतं की मिळवता येतात. आता ह्याच्याही पुढे जायचं झालं तर भविष्यात आपल्याला नेमकं कुठे जायचंय, 5 वर्षानंतर आपली संस्था काय स्वतःकडून अपेक्षा करते, हे जर तुमचं ठरलेलं असेल किंवा हे जर व्यवस्थापनाचं ठरलेलं असेल तर निश्चितच भविष्यात यशस्वी होण्यासाठी, अमर्यादित यश मिळवण्यासाठी ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट किंवा ज्याला म्हणताय संघटनात्मक विकास हा गरजेचा आहे असं इथे म्हणू शकतो. आता ह्या सगळ्यामध्ये जर तुम्ही बघत असाल इथे तर ही एक आवश्यक प्रणाली आहे असं आपण म्हणलं किंवा एक पूर्ण सिस्टीम आहे आणि इथे एक लॉंग टर्म म्हणजे दीर्घ श्रेणीच्या पद्धतीने काम केलेलं असताना आणि एक फार मोठी म्हणजे पूर्ण ऑर्गनायझेशन किंवा पूर्ण आपली संघटना याच्यामध्ये समाविष्ट झाली पाहिजे. प्रत्येकाचा समावेश आणि सहभाग आणि पाठिंबा आणि सहभाग हा अपेक्षितच आहे. म्हणजे याच्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतील त्या सर्व करणं आणि अंगीकारणं, त्या आनंदाने अंगीकारणं किंवा स्वीकार करणं त्याचा हे गरजेचं ठरतं. आता याच्या पुढे जायचं झालं तर आपल्याला असं दिसून येईल की वेगवेगळे बदल किंवा वेगवेगळं परिवर्तन जे आहे त्याच्यानुसार जे आपल्याला इच्छित परिणाम आहेत किंवा जी उद्दिष्ट आहेत ती मिळवण्यासाठी जर गरजेनुसार त्या उद्दिष्टांमध्ये काही बदल घडवणं आवश्यक असेल तर ते सुद्धा करणं आपल्याला इथे गरजेचं असतं असं दिसून येईल. म्हणजे बघा, कधी कधी आपल्या उद्देश पूर्तीसाठी किंवा उद्देश प्राप्तीसाठी आपण मार्गक्रमण करत असतो, परंतु परिस्थितिकीय बदलांमुळे किंवा बाह्य घटकांमुळे आपल्याला हे उद्देश सुद्धा बदलावे लागतात. आपलं टार्गेट किंवा ज्याला म्हणता येईल आपलं ध्येय जे आपण ठरवलेलं असतं ते काळानुसार बदलू शकतं आणि या बदललेल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी किंवा पूर्तीसाठी आपल्याला मार्गक्रमण करणं आणि त्या मार्गामध्ये विशिष्ट बदल घडवून आणणं हे इथे बघितलं जातं. अर्थातच या सगळ्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठा भाग बघायला मिळतो तो असतो समन्वयाचा. म्हणजे समन्वय तर आहेच, शिवाय आपण असं म्हणू शकतो की एक प्रेरणादायी नेतृत्व आपल्याला इथे अपेक्षित असतं आणि ह्या सगळ्यांमध्ये जर आपण विविध हस्तक्षेपांचा इथे अभ्यास करायचा झाला तर वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जाताना, आव्हानांना सामोरं जाताना परिस्थितीशी जुळवून घेऊन आपल्याला समस्या सोडवण्यासाठी एक चांगली सक्षम किंवा एक चांगली प्रणाली ज्याच्यामुळे आपल्याला पटकन समस्या सुटून एकमेकांशी समन्वय आणि सहकार्य हे दाखवून देऊन आपल्याला नूतनीकरणाच्या बाजूला किंवा नूतनीकरणासाठी हे सतत खटपट करत राहावं लागतं. आता ह्या सगळ्या गोष्टी या आपल्या पुस्तिकेत अतिशय चांगल्या पद्धतीने 11व्या धड्यात मांडल्याच आहेत. तरी सुद्धा परत एकदा छोटीशी आठवण. आता जेव्हा आपण संघटनेच्या विकासाच्या इतिहासाचा अभ्यास करतो, म्हणजे या अभ्यासाचा इतिहास आहे बरं का, खरं म्हणजे इतिहासाचा अभ्यास म्हणायचा का अभ्यासाचा इतिहास म्हणायचा हे तुमच्यावर आहे. परंतु यामध्ये चार विविध टप्पे आहेत. पहिला जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये आपण असं बघतो की पहिला अभ्यास हा प्रयोगशाळेपुरता मर्यादित होता. म्हणजे पहिल्या काही संशोधकांचं असं म्हणणं होतं की प्रयोगशाळेत प्रयोग करून त्याच्याबद्दलच्या संशोधनाने प्राप्त झालेलं शिक्षण हे प्रशिक्षणाच्या किंवा छोट्या कार्यक्रमांच्या संदर्भातून आपण कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. दुसरा जो टप्पा होता त्यात ते म्हणतात की कृती संशोधन म्हणजे ऍक्शन रिसर्च असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर कृती संशोधन करून आणि ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करून त्याची फेर तपासणी करणं किंवा सतत तपासणी करत राहणं हे गरजेचं ठरतं. म्हणजे तुम्ही फक्त प्रयोगशाळेत काम केलेलं असून उपयोगी नाही, तर खरोखर कृती घडवून आणून त्या कृतीनुसार त्याचा अभ्यास करून त्याच्याबद्दलची काही निरीक्षणे नोंदवून त्याच्यामध्ये काही बदल घडण्याची गरज आहे का हे बघणं इथे अपेक्षित आहे.
आता पुढचा जो भाग आहे तो आहे उत्पादन क्षमतेचा आणि दर्जाचा. म्हणजे मी जसं पहिल्यांदा म्हणलं की जेव्हा आपल्याला गुणवत्ता एखाद्या गोष्टीची वाढवायची असते किंवा गुणवत्तेचा दर्जा हा उत्कृष्ट करायचा असतो, उत्तम हा करायचा असतो आणि ग्राहकांना त्याचा उपयोग करून द्यायचा असतो, त्याच्यासाठी आपल्याला उत्पादन क्षमता तर चांगली ठेवावीच लागते, परंतु उत्पादनाचा दर्जाही अप्रतिम किंवा अत्युत्कृष्ट ठेवावा लागतो. यासाठी आपल्याला ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट किंवा संघटनात्मक विकासाचा हा उपयोग होतो. आणि शेवटचा जो भाग आहे ते त्या प्रकारचे किंवा अगदी अलीकडचे जे सिद्धांत आहेत किंवा त्या संशोधनावर जे आधारित आहेत गोष्टी, ते म्हणतात की आपण सिद्धांत किंवा संशोधनाचा अभ्यास करून मग आपली स्ट्रॅटेजी किंवा धोरणे ठरवणे हे यशस्वी मार्गक्रमण करणे सोपं करणारी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला आता चालणारा रिसर्च किंवा संशोधन हे अभ्यासून मग त्याच्यावर अवलंबून असलेल्या स्ट्रॅटेजीज ठरवणं किंवा त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या आपल्याला स्पर्धात्मक गोष्टी किंवा डावपेच ठरवणं हे सोपं जातं, असंही या संशोधकांचं फार मोठं म्हणणं आपल्याला दिसून येतं. आता यामध्ये अभ्यास करताना जसं आपण मागच्या भागातही हा अभ्यास थोडासा केला होता की कर्ट लेविन यांनी 1947 मध्ये हा भाग आपल्या समोर मांडला होता आणि ते म्हणतात की एखादी प्रक्रिया जेव्हा आपल्याला बदलायची असते किंवा त्याच्यात परिवर्तन घडवून आणायचं असतं किंवा त्याचा विकास करायचा असतो, त्याच्या आधी पहिली जी असते अस्तित्वात असलेली साखळी, अस्तित्वात असलेली संरचना ही तोडून काढा, नष्ट करा, वितळवा. शुद्ध भाषा म्हणजे अनफ्रीज करा, तोडून टाका, मोडून टाका. आणि ते झालं तरच तुम्हाला नवीन बदलाला सामोरं जाता येईल, तुम्हाला नवीन पद्धतीने संरचना ही निश्चितच प्राप्त करता येईल. आणि शेवटचा भाग जो आहे तो पुनर्निर्मितीचा आहे, रिफ्रीजिंगचा आहे. तिथे जाताना परत एकदा आपल्याला हे बदल अंगीत करावे लागतात आणि त्या सगळ्या टप्प्यांमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि त्यांचा पाठिंबा आणि त्यांनी आनंदाने ह्या बदलाला स्वीकारणं हे इथे अपेक्षित असतं. आणि म्हणूनच कधी कधी या पूर्ण प्रक्रियेमध्ये काही लोक मागे पडण्याची शक्यता असते आणि हे होऊ नये म्हणूनच आपल्याला काही ऑर्गनायझेशनल इंटरव्हेन्शन्स किंवा डेव्हलपमेंटल इंटरव्हेन्शन्स याचा अभ्यास हा इथे करावा लागतो. आता आत्ताचा जो आधीचा सिद्धांत होता इथला नष्ट करणे, बदल प्रक्रिया आणि पुनर्निर्मितीचा, त्याच्यानंतर अजून एक सिद्धांत आपण इथे बघतोय तो म्हणजे कृती संशोधनाचा सिद्धांत आहे. हा लेविन यांनीच 1946 म्हणजे आधीच्या सिद्धांताचे जस्ट आणि 1 वर्ष किंवा अगदीच त्याच्या आधी त्यांनी अशा प्रकारचा सिद्धांतही मांडलाय. आता त्यामध्ये ते काय म्हणतात की कृती संशोधन म्हणजे ऍक्शन रिसर्च असं करणं हे अपेक्षित आहे किंवा ते महत्वाचं ठरतं, कारण तुम्ही नुसतं प्रयोगशाळेत त्याच्याबद्दलचा विचार करणं किंवा त्याच्याबद्दलचं उत्खनन करणं शक्य नाही आणि म्हणून आपल्याला खऱ्या कृती संदर्भातल्या समस्या किंवा त्याच्यात पडणारे प्रश्न हे समजून घेण्यासाठी कृती संशोधन हे अपेक्षित असतं. तर त्याच्यावर अवलंबून असलेला जो सिद्धांत आहे तो जर आपण बघायचा झाला तर ते म्हणतात की आधी तुम्ही समस्या तर ओळखा, काय प्रश्न पडले ते समजून घ्या आणि नंतर ते सोडवण्यासाठी एखाद्या चांगल्या एक्सपर्टशी किंवा शास्त्रज्ञाशी किंवा संशोधकाशी चर्चा करा. जर तुमच्याकडे ते उपलब्ध नसतील असे संशोधक ज्यांचा अभ्यास या पूर्ण विषयासाठी आहे, या विषयावर आहे, तर तुम्ही त्यांना बाहेरून मागून घ्या किंवा त्यांच्या बाहेरून त्यांना आमंत्रित करा आणि मग त्यांच्याशी हे चर्चा करून त्यानुसार जे काही निर्णय तुम्ही घ्याल किंवा घडवून आणाल त्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांशी बोलणं हे भाग पडेल. म्हणजे माहितीचं संकलन करा, जी माहिती आहे फॅक्ट फिगर्स असं ज्याला म्हणतात की ज्या पद्धतीची माहिती उपलब्ध आहे ती पुरेशी नसेल तर जास्तीची माहिती संकलन करून त्यावर आधारित संशोधन करणं हे इथे समाविष्ट आहे. आता जर बघितलं तर ह्या सगळ्यासाठी प्रतिसाद म्हणजे फीडबॅक तर अपेक्षित आहेच आणि या प्रतिसादानंतर एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी आपल्याला एक नियोजन किंवा प्लॅनिंग हे गरजेचं असतं. म्हणजे एकत्रितरित्या एखादी कृती किंवा ऍक्शन करण्यासाठी आपल्याला ही सगळी प्रक्रिया ही पूर्ण करावी लागते. अर्थातच त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे हस्तक्षेप आणि कृती याचा.
म्हणजे ह्याच्यानंतर जी इंटरव्हेन्शन्स काही मध्ये काही फरक घडवून आणण्यासाठी काही पद्धती या पुढे मांडण्यात आलेल्या आहेत, त्याला इथे आपण हस्तक्षेप असं म्हणलेलं आहे. आता अजून एक जर किंवा अगदी अलीकडची जर मॉडेल किंवा सिद्धांत किंवा थेरी किंवा आपल्याला जो संशोधनाचा भाग आहे तो जर बघितला तर तो आहे कमिन आणि वोर्ले यांचा 2009 मधला. ते म्हणतात की सर्वसाधारण नियोजित बदलांचा हा सिद्धांत आहे. म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने ते आपलं म्हणणं मांडतात. ते म्हणतात की एखाद्या सिस्टीम मध्ये किंवा एखाद्या प्रणालीमध्ये प्रवेश करणं हे खूप महत्वाचं आहे. निव्वळ तुम्ही प्रवेश करू नका, तर त्यांच्याबरोबर एक करार करा, त्यांच्याबरोबर एक विश्वास निर्माण करा की आपल्याला पुढे जायचंय आणि त्या पुढे जाण्यासाठी आपण त्यांच्याकडून काय समस्या त्यांना भेडसावतात, काय प्रश्न त्यांना पडतात, काय पद्धतीने त्या आपल्याला या प्रश्नांची उत्तर मिळू शकतील याच्याबद्दलचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर जे बदल घडवून आणणं अपेक्षित आहे त्याचा अभ्यास करून मग त्यांचं नियोजन करा आणि मग बदल घडवून आणा. आता यामध्ये अगदी शेवटचा टप्पा अगदी मागच्या वेळेसारखाच आहे आणि तो म्हणजे हस्तक्षेप घडवून आणा आणि मग ते हस्तक्षेप खरंच काम करतायत का अजून काही विशिष्ट बदलांची किंवा परिवर्तनाची गरज इथे पडलेली आहे हेही तितकंच आपण बघू शकतो आणि म्हणून त्याचं मूल्यमापन हे इथे आपण घडवून आणू शकतो. आता अशा या सगळ्या भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर मी कितीतरी वेळा किमान 15 वेळा इथे हस्तक्षेप असं म्हटलं, परंतु हस्तक्षेप म्हणजे नेमकं काय? तर हस्तक्षेप म्हणजे विविध प्रकारच्या कृती ज्यांनी आपल्याला संघटनेचा विकास हा साधता येईल. आता ह्या कृती किंवा हस्तक्षेप हे आपल्याला अंगीकारताना 3 विविध प्रकारचे हस्तक्षेप आपल्या पुस्तिकेत हे अभ्यासलेले आहेत, मांडलेले आहेत. पहिल्या प्रकारचा जो आहे तो आहे ह्युमन बिहेवियर विषय म्हणजेच मानवी वर्तनाविषयक हस्तक्षेप आणि दुसरा जो आहे तो आहे संरचनात्मक आणि तंत्रज्ञान विषय. म्हणजे बघा या दोन्ही गोष्टी किंवा मी तर म्हणे तिन्ही गोष्टी या अतिशय महत्वाच्या आहेत. पहिलं आहे मानवी वर्तन म्हणजे माणसाचा वर्तन प्रकार, माणसाचं वागणं आणि त्याच्याबद्दलचे किंवा त्याच्यामधले फरक. दुसरा जो आहे तो आपल्या सिस्टीमच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा संरचनेमध्ये घडवून आणलेले बदल. आता याचं जर छोटंसं उदाहरण द्यायचं झालं ना तर आम्ही सेवा विषयक ज्या संस्था काम करतात त्यांचं उदाहरण देतो. म्हणजे पूर्वीच्या अगदी किंवा ज्याला म्हणतात ट्रेडिशनल पारंपरिक अशा व्यावसायिक समूहांमध्ये आपल्याला टॉप टू बॉटम असा अप्रोच दिसतो. म्हणजे वरून खाली असं संप्रेषण हे घडवून आणलेलं दिसतं. मात्र अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे हे बॉटम अप असा अप्रोच हा इथे घडवून आणता येतो. म्हणजे काय होतं की जे लोक किंवा जे अधिकारी ग्राहकांच्या सारख्या संबंधांमध्ये आहेत किंवा त्यांच्याबरोबर सतत संप्रेषण साधतायत, संवाद साधतायत, त्यांना ग्राहकांचे प्रश्न तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना भेडसावणारे प्रश्न हे नक्की आणि निश्चित आणि चांगल्या पद्धतीने हे कळलेले असतात आणि म्हणून असे अधिकारी निर्णय प्रक्रियेमध्ये खूप मोठं स्थान बजावताना आजच्या जगात आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारचे हस्तक्षेप संरचनात्मक हस्तक्षेप असं म्हणता येईल. नवीन तंत्रज्ञानानुसार आपल्याला यंत्रांमध्ये बदलाव घडवून आणायचा किंवा बदल करायचा आहे का, जुनी यंत्र विकून नवीन त्या जागी घ्यायची आहेत का, त्यांनी आपला वेळ वाचणार आहे का, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या बदलणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इथे आपल्याला करता येतो. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे तो आहे संस्थात्मक हस्तक्षेप. आता या सगळ्याचं खोलवर आपल्याला वर्णन पुढच्या प्रत्येक स्लाइडमध्ये मिळणारच आहे. म्हणजे इथे बघा मानवी प्रक्रिया विषयक हस्तक्षेप जेव्हा आपण म्हणतो तेव्हा माणसाचं वर्तन आपल्याला इथे बदलायचं आहे. आता जर मानवी वर्तन एखाद्या संघटनेचं बदलायचं आपल्याला ठरवतो तर ते का गरजेचं आहे हे आधी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता त्यासाठी आपण असं म्हणू शकतो की काही प्रक्रिया ज्या आहेत त्या अशा पद्धतीने त्यांची रचना करा किंवा त्यांचं नियोजन करा की त्यामुळे चर्चा घडवून येऊन त्याच्याने समस्येचं निराकरण होईल. म्हणजे फक्त समस्या आहे, आता मी काय करू, आता माझं काम थांबलंय, आता मी पुढे जाऊ शकत नाही, असं म्हणून काहीच उपयोग नाहीये. समस्या आहे. मागच्या भागामध्ये मी तुम्हाला याबद्दलचं ब्राझिलियन संघटनांचं उदाहरण दिलं होतं की त्यांच्यामध्ये जैतो
ही एक कन्सेप्ट आहे किंवा ही एक संकल्पना आहे. ते म्हणतात समस्या आहे, काही हरकत नाही, आपण चर्चा करू आणि मग त्याचं निराकरण करू किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. दुसरा जो भाग आहे, मगाशी जसं म्हणलं की बाहेरून तज्ञ मागवून किंवा बाहेरच्या विशेषज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आपण एखाद्या परिस्थितीला तोंड हे नक्की देऊ शकतो, त्याच्यातनं बाहेर पडू शकतो यशस्वीरित्या आणि पुढच्या वाटचालीसाठी नफा कसा मिळेल किंवा आपल्याला जे ध्येय साध्य करायचं आहे त्या दृष्टीने आपली कशी वाटचाल होईल याबद्दलचं हे मार्गदर्शन आणि मार्गक्रमण हे आपल्याला करता येतं. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो गटबांधणीचा. आता गटबांधणीसाठी काय काय उपयोगी पडतं किंवा ते का अपेक्षित आहे हे आपल्या किंवा संघ बांधणी असंही इथे कितीतरी वेळा लोक म्हणतात किंवा आपले शास्त्रज्ञ म्हणतात. तर याची गरज आहे किंवा त्यांच्यामध्ये संघ आणि कर्मचारी हा हे दोन गोष्टी मोठा फरक आहे. तर तो फरक किंवा आपल्याला असं म्हणता येईल की संघ बांधणीसाठी जी मार्गदर्शक तत्व आहेत या सगळ्याचा अभ्यास इथे करणं हे गरजेचं ठरतं. आता काही फार मोठे गट असतात, काही लहान असतात. लहान गटबांधणी ही चटकन घडवून आणता येते, मात्र मोठे गट असतील तर तिथे कधी कधी जबरदस्ती किंवा हुकुमशाही पद्धतीने सुद्धा हस्तक्षेप करणं हे व्यवस्थापनाला भाग पडतं आणि त्या पद्धतीच्या कार्यसूचीमध्ये बदलाव करणं हेही इथे दिसून येतं. आता ह्या सगळ्यामध्ये जर आपण पुढे गेलो तर जसं मगाशी आपण म्हणलं की संरचनात्मक किंवा तंत्रज्ञान विषयक हस्तक्षेप आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा संरचनात्मक आकृती किंवा ज्याला डायग्राम असं म्हणता येईल किंवा एक फ्लोचार्ट असं म्हणता येईल, तर तो फ्लोचार्ट तयार करणं, तो एक रेखीव असा आलेख तयार करणं किंवा एक आराखडा तयार करणं हे इथे अपेक्षित आहे. आता हा आराखडा नुसता तयार करून उपयोग नसतो, तर कुठलं काम कोण करेल, कशा पद्धतीने पूर्ण करेल या सगळ्याच कागदपत्रीकरण करून ठेवणं किंवा डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं एक तयार करणं आलेख हा आपल्याला उपयोगी पडतो. आणि त्यानुसार आपल्याला कळतं की आपल्याला नवीन कर्मचाऱ्यांची गरज आहे का असलेलेच कर्मचारी आपल्याला कर्मचारी कपात ही घडवून आणायची आहे. कारण पैसे वाचवण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी आपल्याला जर काही शिल्लक बाजूला ठेवायचे असेल तर त्यासाठी किंवा नवीन तंत्रज्ञानामुळे काही कर्मचाऱ्यांचं काम कमी झाल्यामुळे त्यांची कपात करण्याची जर गरज पडत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा आपल्याला इथे केलेला दिसून येतो. नवीन अभियांत्रिकी तंत्रज्ञान जेव्हा आपण अंगीकारतो तेव्हा त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण आणि ते अंगीकारताना आलेले प्रश्न किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या इतर संसाधनांचा प्रश्न हा इथे उद्भवू शकतो. आता जर याच्या पुढे जायचं झालं तर पहिला आहे तो संस्थात्मक हस्तक्षेप. तर त्या संस्थात्मक हस्तक्षेपामध्ये पहिल्यांदा तर आपल्याला उद्दिष्ट निश्चिती करावी लागेल. आपल्याला कुठे जायचंय, काय करायचंय, काय अपेक्षित आहे आपल्या वर्तनातून, आपल्याला काय मिळवायचंय पुढच्या या भविष्यामध्ये हे पहिल्यांदा ठरवणं हे इथे गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर त्याचं मूल्यमापन किंवा सातत्याने त्याचा विचार करणं, त्याच्यामध्ये फरक घडवून आणणं हे आपण करू शकतो. त्याच्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांच्या अतिशय चांगल्या वर्तनाला किंवा गुणवत्तापूर्ण त्यांच्या वागणुकीला आपण प्रशंसित करून किंवा त्यांची प्रशंसा करून आपण त्यांना त्याच्याबद्दलची काही बक्षिसे ही निश्चित देऊ शकतो, जेणेकरून त्या चांगल्या वर्तनासाठी ते प्रेरणादायी ठरतील. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर रणनीती किंवा ज्याला आपण धोरण असं म्हणतो तर ते धोरणात्मक नियोजन किंवा डावपेच हे आपल्याला इथे बघता येतात. सांस्कृतिक बदल किंवा कल्चरल डिफरन्सेसनी जे आपल्याला चेंजेस करून घ्यायचे आहेत किंवा बदल घडवायचे आहेत तेही इथे आपण अभ्यासू शकतो. आता या सगळ्याच मूलभूत उद्दिष्ट जर बघायचं झालं तर आपल्याला स्पर्धक संस्थांवर विजय मिळवणं हे अपेक्षित आहेच, पण कित्येकदा आपल्याला आजच्या जागतिकीकरणाच्या परिभाषेत बोलायचं झालं तर मर्जर्स अँड ऍक्विजिशन्स म्हणजे त्यांना आपण त्यांच्यावर कब्जा करणं असं तर नाही म्हणता येणार, परंतु त्यांची खरेदी करणं हे इथे अपेक्षित आहे. म्हणजे आपली स्पर्धक संस्था दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरची असेल तरी सुद्धा त्यांना खरेदी करण्याची ताकद आणि ही रणनीती हा डावपेच हाही अतिशय यशस्वी ठरू शकतो जर आपल्याला खूप मोठी प्रगती साधायची असेल तर. आता या सगळ्यासाठी स्वविकासावर मार्गक्रमण करणारी संस्था असं आपलं वर्णन हे होऊ शकतं
हे अभ्यासानुसार सिद्ध झालेलं आहे. आता हा सगळा होता धडा 11वा. जेव्हा आपण धडा 12वा अभ्यासतो तेव्हा खूपच मोठा हा भाग मी अतिशय थोड्या कालावधीमध्ये तुमच्या समोर मांडण्याचा इथे प्रयत्न करीन. हा विषयच असा आहे की तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढा कमी आहे मित्रांनो. आणि म्हणून मी तुम्हाला असं नक्की म्हणेन की वेगवेगळी पुस्तकं जरूर वाचा, वेगवेगळ्या प्रदर्शनांना जा जिथून तुम्हाला या सगळ्या विषयांची, जसं मी सायबरनेटिक्स सुद्धा मगाशी उल्लेख केला, म्हणजे आंतरजालाविषयीची सुद्धा जी पुस्तकं आहेत नवीन पद्धतीने लिहिलेली, त्यामध्ये तुम्हाला या सगळ्याचा उल्लेख निश्चित सापडेल. आता जेव्हा आपण सकारात्मक मानसशास्त्र किंवा सकारात्मक संघटनात्मक वर्तन असं इथे म्हणतोय, तेव्हा इथे सकारात्मक भावना किंवा ज्याला म्हणता येईल की सकारात्मक वर्तन शैली आणि ती का गरजेची असेल किंवा विचार प्रक्रिया ही कशी मिळवावी, त्याचं स्वरूप काय असतं आणि त्याच्यामुळे आपण नकारात्मक विचारांवर किंवा नकारात्मक विचार प्रक्रियेवर मात कशी करू शकतो, याच्यासाठी आपल्याला जास्त अभ्यास करता येईल किंवा याचा आपल्याला जास्त अभ्यास करता येईल. आता यामधले काही वेगवेगळे टप्पे असतात, त्याचा परिणाम काय होतो तेही आपल्याला बघता येतं. आता या सगळ्यांमध्ये विविध मानसशास्त्रज्ञांनी आपल्या पुढे खूप छान छान कल्पना अतिशय सुरेख शब्दांमध्ये मांडलेल्या आहेत. जेव्हा आपण सकारात्मक संस्थात्मक वर्तनाचा अर्थ किंवा त्याच्या व्याख्या बघतो, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की हे असे बरेचदा आव्हान आपल्या समोर असतात किंवा असं म्हणता येईल की आपला प्रभावीपणा हा बाकीच्यांना दिसून यावा किंवा आपली कार्यक्षमता ही वाढलेली असावी. बदलत्या जगातल्या ग्राहकांच्या चटकन बदलणाऱ्या किंवा अति वेगवान अशा मागण्या किंवा त्याच्यात जे बदल करून येतात ते, आणि त्या सगळ्यांची आव्हानं आपल्याला ताकदीनं पेलवायची असतील किंवा पेलायची असतील आणि तरी स्पर्धेत पुढे जायचं असेल किंवा मागे पडायचं नसेल असं म्हणता येईल, तर या सगळ्यासाठी आपल्याला एक पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मक दृष्टिकोन अंगीकरणं हे अनिवार्य असतं. आणि म्हणून या संदर्भातले खूप वेगवेगळे सिद्धांत किंवा त्याबद्दलची एक विचारधारा जी आहे ती आपल्या समोर मांडली मार्टिन सेलिग्मन यांनी. 1999 मध्ये त्यांनी ह्या विकसित अशा प्रक्रियेला किंवा वर्तन प्रक्रियेला हा दुजोरा दिलाय. आता यामध्ये निव्वळ हेच नाही तर लुथान्स आणि त्यांचे विविध सहकारी यांनी 2004 मध्ये अमेरिकेत अतिशय प्रभावी आणि उपयोगी काय वर्तन प्रकार घडतील यांची संकल्पना आपल्या पुढे मांडली आणि त्यामध्ये त्यांनी सायकॅपची ही संकल्पना आपल्या पुढे मांडलेली आहे. म्हणजे खरं तर मराठी भाषांतर त्याचं मानसशास्त्रीय भांडवल असं होतं, परंतु मला काही फार तो शब्द छान वाटला नाही किंवा सुयोग्य वाटला नाही, म्हणून आपण सायकॅप असाच शब्द इथे वापरूया. तर सायकॅप म्हणजे सायकोलॉजिकल कॅपिटल असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी शब्दशः त्याचं रूपांतरण मानसशास्त्रीय भांडवल असंच आहे, तरीही आपण त्याला सायकॅप म्हणूया. असो, तर जेव्हा आपण कोणतीही संघटना अभ्यासत असतो तेव्हा त्यांच्यामध्ये एक अतिशय चांगला विश्वास उत्पन्न होऊन त्यांच्या उद्देश प्राप्तीसाठी चिकाटीने पुढे जाण्याचं जे मार्गक्रमण नियोजन केलेलं असतं किंवा नियोजित केलेलं असतं आणि समस्यांना बाजूला पाठवून परत एकदा प्राप्त केलेला उत्साह किंवा एक चांगला प्रेरणादायी आशावाद, त्यातली लवचिकता, ह्या सगळ्याचा अभ्यास सकारात्मक मानसशास्त्रामध्ये किंवा सकारात्मक संघटनात्मक वर्तनामध्ये हा फार मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे बघा, स्वतःच्याच संस्थेला दोष देणारे कितीतरी कर्मचारी आपल्या आसपास आपण नक्की बघत असतो किंवा काही कर्मचाऱ्यांना बाजूला टाकून पुढील प्रगतीपथाचं नियोजन करणारे वरिष्ठही आपण नेहमी बघत असतो. याच प्रकाराने काही ठिकाणी सत्तेचं ध्रुवीकरण झालेलं आपण बघू शकतो किंवा संकटे जशी येतील तसा त्यांचा विचार करू, त्यांना आधीच त्याच्याबद्दलचे विचार आणि तयारी कशाला करा, अशा मतप्रवाहाचे किंवा विचारधारेचे लोकही आपल्या आजूबाजूला दिसू शकतात. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण
कार्यालयीन वर्तनाबद्दल जर इथे बोलत असू तर आपल्याला असं दिसतं की कितीतरी कर्मचारी अशा पद्धतीची नकारात्मक वाक्य अगदी रोज वापरतात. बघा म्हणजे छे छे हे खूप क्लिष्ट आहे, खूप जटिल आहे, मी हे कधीच केलं नाहीये आधी, आता मी कसं करणार. आता हे सगळे नकारात्मक संवाद आहेत असं आपल्याला समजून घ्यायला लागतं. आणि म्हणून याच्यातून जर हे क्लिष्ट आहे, जर हे आपण आधी केलेलं नाही तर ते करताना आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतंय किंवा मी हे वेगवेगळ्या पद्धतीने कसं करू शकीन या पद्धतीचा किंवा या पद्धतीचा अभ्यास आपण इथे नक्की करू शकतो. छे छे मला मुळीच वेळ नाहीये, माझ्याकडे साधन संपत्तीच नाहीये हो, संसाधनं फार कमी आहेत या संस्थेमध्ये, असं म्हणणारे लोकही आपण रोज आजूबाजूला बघत असतो. आता या सगळ्या नकारात्मक विचारांच्या किंवा नकारात्मक वाक्यांच्या परिवेशामध्ये आपल्याला बदल घडवून आणायचे असतात. आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा विकासाकडे हे मार्गक्रमण करायचं असतं आणि म्हणून आपण बदलाकडे एक आव्हान म्हणून बघणं हे इथे गरजेचं असतं. आता ह्या बदलाकडे आव्हान किंवा परिवर्तनाला आपण एक खूप चांगल्या पद्धतीने सामोरं जाऊन त्याच्यासाठी प्रशिक्षण देणं, त्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन घडवून आणणं, चांगल्या कामगिरीची प्रशंसा करणं, त्यांना बक्षीस वाटप करणं आणि छोट्या छोट्या गटांचं वर्तन बदलण्यासाठी अतिशय नियोजित असा प्रयत्न करत राहणं हे इथे अपेक्षित आहे. म्हणजे काही निष्कर्ष किंवा निष्कर्षापर्यंत पोहोचणारे जे नकारात्मक विचार आहेत त्यांना बाजूला ठेवून आपल्याला अतिशय चांगल्या अशा पद्धतीने किंवा चांगल्या सकारात्मक पद्धतीने पुढे जाणं, आशावादी राहणं, लवचिक असणं किंवा फ्लेक्सिबल असणं म्हणतात, अशा पद्धतीचा कार्यप्रणाली किंवा वर्तन प्रणाली ही इथे आपल्याला नक्की अपेक्षित आहे. आता या सगळ्यामध्ये किंवा या सगळ्याचा अभ्यास करताना आपल्याला असं दिसून येतं की काही नकारात्मक विचार प्रक्रियेचे जे घटक आहेत ते आपल्याला सतत त्रास देतील. म्हणजे काही कर्मचाऱ्यांची आत्मप्रतिष्ठा किंवा त्यांचा आत्मविश्वास हा अतिशय कमी दर्जाचा असतो. त्यांना स्वतःवर विश्वास नसतो, त्यांना पुढे जायची इच्छा नसते, प्रेरणा ही कमी पडत असते की अभिप्रेरणेचा तिथे अब्सेंटिझम ज्याला म्हणता येईल किंवा अजिबात दिसून येत नाही की ते प्रेरणेने भारलेले आहेत, त्यांना काम करायचं आहे, त्यांना संस्थेचा किंवा संघटनेचा विकास साधायचा आहे, असं कुठलंही कृत्य ते करताना आपल्याला दिसत नसतात. मात्र अशामुळे किंवा अशाच परिस्थितीत ते निव्वळ परिस्थितीला दोष देत नाही तर स्वतःला, आपल्या बरोबरच्यांना, खरं तर ते आपल्या वरिष्ठांना भरपूर दूषणे देत असतात. आता हे करताना त्यांना खूप राग येतो. बऱ्याचदा त्यांचं वर्तन असं असतं की छे छे मला वेळच नाही, म्हणजे नेहमी वेळेचा अभाव हे त्यांचं कारण असतं. मदत जर त्यांना कोणी करायचा प्रयत्न केला तर मला काही मदतीची गरज नाही, अशा प्रकारचं वक्तव्यही ते वारंवार करताना आपल्याला दिसून येतात. आणि जर वरिष्ठांकडून सातत्याने अचूकतेची अपेक्षा केली गेली तरीही आपल्याला अशा नकारात्मक वर्तनाची चिन्ह ही आपल्याला दिसू शकतात. आता याबरोबरच काही अतिशय कडक नियम काही संस्थांमधले किंवा वाईट किंवा ज्याला म्हणता येईल की ज्यांचं चारित्र्य हे फार चांगलं नसतं अशा लोकांमुळे किंवा काही अंमली पदार्थांचं सेवन कार्यालयीन कालावधीत केल्यामुळे त्यांच्या कामावर किंवा वर्तनावर घडणारा परिणाम अशामुळेही आपल्याला संस्थेचा विकास किंवा संघटनात्मक वर्तन हे बिघडलेलं हे दिसून येतं. आता हे सर्व जे घटक आहेत ते आपल्याला बदलून आपल्याला कशा प्रकारचे घटक इथे उत्पन्न करायचे असतात किंवा पुढे जाऊ द्यायचे असतात तर अतिशय उच्च प्रकारची आत्मप्रतिष्ठा किंवा आत्मविश्वास आपल्याला हवा असतो. बाकी सगळ्यांच्या नजरेत किंवा इतर लोकांच्या नजरेत आपण आपला स्वतःचा आणि त्यांचा हा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. जर चांगल्या प्रकारची संस्कृती किंवा चांगलं वातावरण आपल्याला निर्माण करायचं असेल तर, किंवा एक आशावाद असतो की आपल्याला सगळ्यांना एकत्र पुढे जायचंय. आंतरवैयक्तिक संबंधांमध्ये आपण निश्चितच ठामपणे आपल्याला पुढे जावं लागतं.
परिस्थितीचा स्वीकार करून, म्हणजे परिस्थिती एकसारखी कधीच राहत नसते मित्रांनो, आणि म्हणूनच बदलत्या परिस्थितीचा स्वीकार करून स्वतःमध्ये बदल घडवून आणणं, परिवर्तन करून आणणं आणि त्याला हसत हसत सामोरं जाणं, हे इथे सकारात्मक मानसशास्त्राचा हा भाग आपण इथे अभ्यास आहोत. म्हणजे एक चांगला, क्वचित कधीतरी राग प्रत्येक माणसाला येतो, परंतु सारखंच रागवणं, चिडचिड करणं, आदळआपट करणं, नको असलेले हातवारे करणं, या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकणार नाही आणि बाकीच्यांचं सहकार्य आणि सहभागही आपल्याला नक्कीच मिळणार नाही. आणि म्हणून जर आपल्याला मदत देऊ केली असेल कोणी, तर त्याचा स्वीकार करणं किंवा आपण इतरांना मदत देऊ करणं, याही पद्धतीचा सकारात्मक दृष्टिकोन हा सकारात्मक संघटनात्मक वर्तनामध्ये अपेक्षित आहे. आता आपण आपल्या कृतीला जबाबदार आहोत, हे जितकं आपल्या व्यक्तिगत आयुष्यात खरं आहे, तेवढंच कामकाजी या स्वरूपामध्येही हे अपेक्षित दिसून येतं. आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारचं काम करताना एक चांगलं चारित्र्य, मूल्यानुसार चालणारं किंवा एक चांगली नैतिकता अवलंबणारं असं हे वर्तन आपल्याला नक्की इथे बघता येतं. आता या सगळ्यांमध्ये किंवा या सगळ्या जेव्हा आपण सकारात्मक भावनांचा विचार करतोय किंवा सकारात्मक वर्तनशैलीचा अभ्यास करतोय, तेव्हा जसं मी म्हटलं की आशावाद हा खूप महत्वाचा आहे सायकॅपमध्ये, किंवा आत्मविश्वास, कार्यक्षमता. आता कार्यक्षमता ही वाढलेली आपल्याला नक्की दिसून येते, परंतु त्याच्यासाठी विशिष्ट प्रयत्न करणं, विशेष प्रयत्न करणं, अभिप्रेरणा वाढवणं आणि सहकार्यांमध्ये एक विश्वास निर्मिती करणं, हे इथे अपेक्षित आहे. आता सगळ्यांना समर्थन देऊन सकारात्मक प्रशंसा ही आपली ओघाने आलीच आणि प्रतिक्रिया देताना ती अतिशय परिणामकारक होईल, असंही इथे आपल्याला बघावं लागतं. आता जर नकारात्मक ऊर्जा आपल्या आसपास भरलेली असेल किंवा उद्भवत असेल, किंवा ती एखादी व्यक्ती अशी थकलेली असेल, मानसिकरित्या पुढे जायची त्यांच्यात इच्छा नसेल, तर त्या पद्धतीमध्ये काय केलं पाहिजे, किंवा त्या लोकांना समुपदेशनाने जर मार्गक्रमण पुढे करता येणार असेल किंवा त्याच्याने जर त्यांची समस्या सुटणार असतील, तर आपल्याला त्याबद्दलची जास्तीची मदत ही शास्त्रज्ञांकडनं किंवा संशोधकांकडनं किंवा त्या विषयाच्या तज्ञांकडनं घेणं हे गरजेचं आहे. आता म्हणून या सगळ्यासाठी काही नवीन गोष्टी घडवून आणण्यासाठी, सकारात्मकता जागृत करण्यासाठी विशिष्ट लोकांची निवड करणं हेही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी नेतृत्व बदलणं, नवीन नेतृत्वाला वाव देणं, या सगळ्या गोष्टी सकारात्मक संघटनात्मक वर्तनाला निश्चितच सामोरं जाताना उपयोगी पडतात. गटामध्ये वेगवेगळ्या कामगिरीमध्ये, आता जेव्हा आपण गटाच्या संघटनात्मक कामगिरीचा विचार करतो, तेव्हा खूप मोठा याबद्दलचा विचार वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी निश्चितच वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. आता त्यामधले काही गोष्टी जर सांगायच्या झाल्या, तर अशा संघटनात्मक किंवा छोट्या गटांची मांडणी का करावी लागते, हाही एक भाग आहे. ती मांडणी करताना कुठले प्रश्न पडू शकतात, त्या प्रश्नांची उत्तर आपण कशी मिळवू शकतो, याबद्दलही आपण निश्चितच इथे बोलू शकतो. आता जेव्हा संघ बांधणी किंवा छोटे गट बांधणी ज्याला म्हणता येईल, किंवा टीम बिल्डिंग ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीचा आपण जेव्हा विचार करत असतो, तेव्हा ही एक पूर्ण प्रणाली आहे, प्रक्रिया आहे, किंवा सायक्लिक ज्याला म्हणता येईल, चक्राकार अशी ही एक प्रक्रिया असते, जिथे समस्येपासून या प्रक्रियेची सुरुवात होते आणि पूर्ण समस्या निराकरणानंतर परत एकदा नवीन समस्येला हे पुढे जातात, सामोरे जातात. आणि म्हणूनच जर तुम्ही बघितलं असेल, तर समस्येबद्दलची माहिती संकलित करून, त्याचं विश्लेषण करून, त्याच्याबद्दल संशोधन करून कृती योजना तयार करणं, कृती आराखडा तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणं, मूल्यमापन करून परत एकदा नवीन समस्या सोडवायला घेणं, अशा या पद्धतीची चक्राकार मांडणी आपल्याला गट बांधणीच्या स्वरूपात किंवा संघ बांधणीच्या स्वरूपात ही मिळू शकते. आता यामुळे काय लाभ होतात एखाद्या संस्थेचे किंवा एखाद्या कर्मचाऱ्यांच्या छोट्या गटाचे, तर सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांची सर्जनशीलता ही अतिशय वृद्धिंगत झालेली आपल्याला दिसते किंवा वाढलेली आपल्याला दिसते. वेगवेगळ्या समस्या निराकरणांमध्ये वाढ होते आणि त्यामुळे समस्यांमुळे किंवा प्रश्न पडल्यामुळे एखादी गोष्ट थांबलेली आपल्याला टाळता येते आणि पुढे जाता येतं. आता याबरोबरच गुणवत्तेत सुधार हा आता आलाच, म्हणजे त्याच्याबद्दल वेगळं बोलायलाच नको. या सगळ्या गोष्टी केल्या की आपसुकच गुणवत्तेचा दर्जा हा सुधारणारच आहे. आता यामध्ये होतं काय की आत्मविश्वास जो आहे कर्मचाऱ्यांचा
तो खूप वाढतो, किंवा आपल्याला म्हणता येईल की कर्मचाऱ्यांचं जे मनोबळ आहे किंवा मनोधैर्य आहे ते वाढलेलं आपल्याला नक्की बघायला मिळतं. आता ह्या सगळ्याचा परिणाम होऊन आपण करत असलेलं काम हे आपण आनंदाने पूर्ण करतोय अशी जी भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होते, त्यामुळे अनुपस्थितीचं प्रमाण हे खूपच एकदम घटलेलं आपल्याला दिसून येतं. आता ह्या सगळ्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर वार्षिक उलाढाल जी असते एखाद्या संघटनेची, ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकते, वृद्धिंगत होऊ शकते. आणि याबरोबरच अतिशय चांगल्या पद्धतीने पुढारलेलं किंवा सुधारलेलं असं म्हणता येईल, तर सुधारलेलं संप्रेषण आपण ह्या पूर्ण प्रणालीमध्ये निश्चितच बघू शकतो. असं आनंदीदायक वातावरण असेल तर ताण हा कुठल्या कुठे पळून जातो, नाही का? म्हणजेच ताणाचं व्यवस्थापन करण्याची गरजच येणार नाही जर अतिशय कमी प्रमाणात ताण हा तिथे अनुभवता येईल. आणि म्हणून जागतिक स्पर्धात्मक युगामध्ये पुढे जायचं असेल तर आपल्याला संघाला तयार करणं, छोट्या आपल्या ग्रुपला, टीमला किंवा ज्यांना म्हणतात की छोट्या गटाला आपल्या तयार करणं आणि त्यांना उच्च प्रतीचे जागतिकीकरणासाठी उपयोगी पडणारे निर्णय घेण्यास सक्षम करणं, हे सगळं इथे सकारात्मक संघटनात्मक वर्तनामध्ये हे अपेक्षितच आहे. आता ह्या सगळ्यासाठी जेव्हा आपण म्हणतो की काही मार्गदर्शक तत्वे आपण इथे अंगीकारू शकतो. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा किंवा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आहे प्रत्येकाने अगदी मनापासून या गोष्टीचा स्वीकार करणं की आपल्याला परिवर्तन घडवून आणायचंय आणि त्याच्यासाठी आपण अतिशय आशावादी आहोत आणि खूप सकारात्मक पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणूनच प्रत्येकाने मनापासून सर्वोत्तम विचार व्यक्तही केले पाहिजेत आणि त्यांचं अनुसरणही केलं पाहिजे, असं इथे गरजेचं होतं. त्याचबरोबर जे संप्रेषणाचे सोनेरी नियम आपण अभ्यासलेले आहेत ना, ते सगळे इथे उपयोगी करून घेता आले पाहिजे किंवा उपयोगात आणले पाहिजेत. त्याबद्दलचं विशेष प्रशिक्षण या व्यवस्थापनाने उपलब्ध करून देणं हे इथे ओघाने चाललंय. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्वांशी संवाद साधून किंवा संप्रेषण पूर्ण करून त्यांची मतं विचारात घेऊन त्यानंतर शेवटी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. हा एक चांगला मार्ग आपल्याला इथे निश्चित दिसत येतो. आता या सगळ्यासाठी मात्र आपल्याला प्रत्येकाच्या मनात इतर सगळ्यांबद्दल आदर असावा. हा म्हणजे वरिष्ठांबद्दल भीती नव्हे तर वरिष्ठांचा आदर असावा, एकमेकांबद्दलही आदर असावा असं इथे अपेक्षित आहे. कुठल्याही मुद्द्यावर मनमोकळेपणाने चर्चा करता येणं, रचनात्मक पद्धतीने चर्चा करता येणं हे इथे सकारात्मक संघटनात्मक वर्तनाला अपेक्षित असलेलं फार मोठं कृत्य आहे किंवा कृती आहे. आता या सगळ्याचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन हे इथे अपेक्षित असतं आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला अभ्यास, खूप खोलात जाऊन अभ्यास हा आपल्याला करावा असं इथे गृहीत धरलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये संघ बांधणीसाठी काही टप्पे आपण अपेक्षित केलेले आहेत किंवा आपण मनात आणलेले आहेत. आपल्या अभ्यासातही ते इथे आपल्याला दिसून येतात. आणि ते म्हणजे पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी किंवा जी उद्दिष्ट आपली आहेत त्या उद्दिष्ट पहिल्यांदा विकसित करावी लागतील. त्यानंतर त्याचा विचार करून त्यांना समजून घ्यावं लागेल. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ही उद्दिष्ट समजून घेऊन त्या पद्धतीने काम करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यानेच आपल्याला यश प्राप्ती होणार आहे हे समजून घेणं इथे गरजेचं ठरतंय. आता दुसरा जो भाग असतो तो मंथनाचा असतो. म्हणजे बघा, नुसता विचार करून आपल्याला उद्देश प्राप्ती करायचं असं होणार नाही, तर म्हणजे डोक्यातून ब्रेनस्टॉर्मिंग किंवा मंथन ज्याला म्हणता येईल तो भाग पूर्ण करून आपल्याला चांगल्यात चांगल्या पद्धतीने आपल्याकडे असलेल्या कला कौशल्यांचा, गुणांचा वापर करून पुढे कसं जाता येईल, आपल्याला काय पद्धतीने एकटं पडणार नाही, सगळ्यांना समाविष्ट करून पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल, कडवटपणा लांब ठेवून संताप बाजूला टाकून पुढे जाण्यासाठी अभिप्रेरणा देणं हे ह्याच्यासाठी निश्चितच खूप मोठी धडाडी आणि एक उत्तम नेतृत्व हे आपल्या इथे अपेक्षित असतं किंवा गरजेचं असतं. आता ह्या सगळ्यामध्ये पुढचा टप्पा येतो तो नियमनिश्चितीचा. म्हणजे नियम प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा आपल्याला काही वेळ लागतो, काही कालावधी लागतो.
एखादी संस्था, एखादं संघटन हे जर परिवर्तनाच्या मध्ये जात असेल किंवा परिवर्तनाने त्याच्यामध्ये फार मोठे बदल घडवून आणत असेल, तर निश्चितच नेतृत्वावर खूप मोठी जबाबदारी येते की सगळ्यांना समाविष्ट करून घ्यायची आहे, प्रभावीपणा वाढवायचा आहे, योग्य ते नियम त्यांच्या वर्तनासाठी हे तयार करायचे आहेत, विकसित करायचे आहेत आणि ते अतिशय चांगल्या अशा संप्रेषणातून आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत. बघा म्हणजे किती मोठी आणि वेगवेगळ्या पद्धतीची जबाबदारी ही नेतृत्वाच्या खांद्यावर इथे आपल्याला दिसून येते. आता काही वेळा इथे निगोशिएशन किंवा तहकुबीचा टप्पा असंही इथे म्हटलं जातं. कामगिरीच्या टप्प्यानंतर तहकुबीचा टप्पाही इथे आपल्याला दिसून येतात. काही वेळा आपली उद्दिष्ट जी असतात ती शॉर्ट टर्म किंवा अतिशय कमी कालावधीसाठी असतात. आता अल्पकालीन अशा या टप्प्यांना पूर्ण करून पुढे जाऊन नवीन पद्धतीची लक्ष आपल्यासाठी निर्धारित करणं हेही तितकंच आपण उपयुक्त असल्याचं इथे बघू शकतो. आता वेगवेगळ्या संघांच्या प्रकारानुसार त्यांच्या पद्धती बदलणं किंवा त्यांची मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती समजून घेणं इथे सकारात्मक संघटनात्मक वर्तनासाठी हे उपयोगी पडतं. म्हणजे त्यांची मार्गदर्शक तत्वे काय बरं असतील, जेव्हा आपण सायकॅप किंवा विविध पद्धतीच्या संघटनात्मक सकारात्मक वर्तनाचा अभ्यास करतो तेव्हा प्रत्येकाने त्यांचे सगळ्यात चांगले किंवा ज्याला सर्वोत्तम असं म्हणता येईल अशा पद्धतीचे विचार मांडणं आणि परस्पर सहमती घेऊन किंवा असहमती असेल तर ती स्पष्टपणे व्यक्त करून त्याबद्दल विचार मंथन करणं हे इथे अपेक्षित आहे, गरजेचं आहे आणि आपल्याला अभ्यासावंच लागतं. हे हा टप्पा खूप महत्वाचा आहे. तो जर टाळला गेला तर मग आपल्यामध्ये विसंवाद, भांडणं, अल्पसंतुष्टपणा या सगळ्या गोष्टी या दिसून येतात. म्हणजेच या सगळ्या गोष्टी स्वीकारताना आपल्याला मानसशास्त्राची मूळ तत्व विसरून चालणारच नाही. आता ह्या सगळ्यामध्ये तुमचा गट किंवा तुमचा संघ छोटा आहे मोठा आहे म्हणजे त्याचा आकार लक्षात घेणं, त्यांची उद्दिष्ट लक्षात घेणं, त्यांचे नियम, त्यांच्या अटी या लक्षात घेणं, त्याचं सदस्यत्व किंवा त्या संघाचं सदस्यत्व मिळवण्यासाठी काय पद्धतीचं सांस्कृतिक जडणघडण आपल्याला गरजेची आहे त्याचा विचार करणं, नवीन जे आपल्याला गटातील व्यक्ती आहेत त्यांना आमंत्रित करणं, जुन्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाण्यासाठी काय पद्धतीची व्यूहरचना आपण करणार आहोत त्या पद्धतीचा विचार करणं. आता खरं म्हणजे जेव्हा आपण विश्वास असं म्हणतो किंवा ट्रस्ट, कारण या विश्वासाशिवाय कुठल्याही गटामध्ये सकारात्मक संघटनात्मक वर्तन हे बघायला मिळत नाही आणि म्हणून विश्वास प्राप्तीसाठी एक उत्तम आणि उत्कृष्ट असं संप्रेषण हे गरजेचं असतं. त्याबरोबरच एकमेकांना मानसिक भावनिक आधार देणं. आता या सगळ्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग हे करणं अपेक्षित आहेच. म्हणूनच एकमेकांबद्दल आदर वाटणं, प्रामाणिकपणे आपलं मत मांडणं आणि इतरांच्या मताला दुजोरा देणं किंवा जर आपण त्या मताविरुद्ध जर काही आपल्याला मत मांडायचं असेल तर ते आपलं मत वरिष्ठांपर्यंत आणि इतर सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं, पूर्वानुमान मांडणं, त्याची जी क्षमता असते ती खूप वेगवेगळी असते, ती गरजेची असते. आपल्या कार्यक्षमतेत बदल घडवून आणणं आणि निश्चितच एक चांगलं सुलभ असं मार्गक्रमण यशाच्या उद्दिष्ट प्राप्तीकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतं. आता या सगळ्यामध्ये चर्चा करणं, सकारात्मक पद्धतीने एकमेकांना समजून घेणं, न भांडता न तंटा करता एकमेकांशी एका अतिशय चांगल्या अशा सांस्कृतिक वातावरणात आशावादी राहून एकमेकांचे स्वभाव समजून घेऊन पुढे जाणं, असं जर कार्यालयीन वातावरण असेल, फ्लेक्झिबल म्हणजे जरा लवचिक असं म्हणता येईल, तर जर ते लवचिक असेल किंवा ज्याला आपण आणखीनही काही गोष्टी इथे आपण निश्चित करू शकतो, जसं आहे की कर्मचाऱ्यांना इथे एक सुरक्षिततेची भावना मिळत असेल, त्यांच्यात चांगला समन्वय साधला गेलेला असेल, एक चांगल्या सकारात्मक विचाराला आणि वर्तनाला दुजोरा मिळत असेल तर निश्चितच सांघिक शक्ती वाढायला, प्रेरणा अतिशय उच्च कोटीची मिळवायला किंवा मनोबल हे एकत्रित करायला अजिबात वेळ लागणार नाही. यामुळे निश्चितच एकसंघ ताकद आपल्याला बघायला मिळते, कार्यक्षमतेत वाढ होऊन चांगल्या वातावरणाची आणि उत्तम संस्कृतीची जाणीव आणि निर्मिती
आपण इथे उद्दिष्ट प्राप्ती करू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी निश्चित होईल याची मला खात्री आहे. या पूर्ण शृंखलेचा तुम्ही अभ्यास केलात आणि गेले 16 तास आपण ह्या पूर्ण विषयाचा खूप मनापासून आणि अतिशय खोलात जाऊन अभ्यास केला. याबद्दल मी तुमच्या सर्वांचे निश्चितच खूप आभार मानेन आणि कर्ट लेविन यांच्या या शेवटच्या वाक्याने इथे माझं भाषण संपवीन की इफ यू ट्रूली वॉन्ट टू अंडरस्टँड समथिंग, तुम्हाला जर काही एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर ती बदलून बघा. तुम्हाला त्यातले छोटे छोटे बारकावे हे निश्चित समजून येतील. याबरोबरच आजचा हा भाग इथेच संपवते. परत भेटू, परत नवीन विषयाशी निगडीत अशी चर्चा घेऊ. नमस्कार.